होळ्या पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे काँग्रेसच्या बैठकी संदर्भामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला आणि नाना पटोलेंच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची बैठक बोलवण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र कशा प्रकारे असेल, काँग्रेस किती जागांवर आपला दावा करेल या संदर्भातली रणनीती या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे आणि जागा वाटपाचं सूत्र देखील यामध्ये ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक काँग्रेसची पार पडत आहे। यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला हे देखील उपस्थित आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक होत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे थेट जोडले गेले आहेत। अनिल, या बैठकीचा मुख्य एजेंडा काय आहे आणि या संदर्भात या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते? नक्कीच श्रेयस, पाहायचं झालं तर आपण पाहायचं झालं तर आगामी लोकसभाच्या निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहायचं झालं तर ज्या काँग्रेस असेल किंवा इतर पक्षाच्या बैठकी आता तर सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पण पाहायचं झालं तर कालच भारतीय जनता पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुद्धा काल एक बैठक पार पाडली आहे आणि त्याच बैठकीमध्ये चक्क जे पी नड्डा यांनी जे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना एक संबोधित केलेलं आहे की शो सायनिंग करू नका आणि थेट नागरिकांकडे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। त्याच अनुषंगाने आपण सध्या आपण दादर येथील टिळक भवन परिसरामध्ये आपण पाहू शकतो। इथे सुद्धा जे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जे महाराष्ट्र राज्याचे रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली इथे ही जी बैठक आहे, या बैठकीमध्ये आता आगामी जे लोकसभा निवडणूक आहेत कशा प्रकारची रणनीती केली पाहिजे आणि जे महाविकास आघाडीच्या ज्या जागा असतील आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि कशा प्रकारे निवडणूक लढावी अशा प्रकारचे इथे संबोधित करण्यात येणार आहे। पण पाहत झालं आता जे कार्यकर्ते असतील, जे पदाधिकारी असतील इथं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं। यात ज्या चर्चेला आपण पाहू शकतो की काँग्रेसचे जे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार चंद्रकांत पाटील असतील, प्रणिती शिंदे असतील किंवा आपण पाहू शकतो जे पृथ्वीराज चव्हाण असतील, तर हे कशा प्रकारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांना संबोधित करतात। मात्र आपण पाहू शकतो काँग्रेसला सुद्धा कुठेतरी गळती लागलेली पाहायला मिळते। तेच म्हणजे की आपण पाहू शकतो जे दिग्गज नेते म्हणजेच की अशोक चव्हाण कुठेतरी नाराजी व्यक्त करत त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर आता जे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जी, या संदर्भामध्ये या बैठकीत पुढे काय निर्णय होतो आणि गणित ठरतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बैठकीतले एकूण एक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचत राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाचं गणित ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।